Hello student. Okay, good evening. Today we are going to see the science changes, physical changes and chemical changes. First of all, changes. First part, physical change. Physical change. What is meant by physical change? It is only the temporary change is known as physical change. Water get, for example, water get converted into ice. It is temporary. Ice also became changes to water. Okay, this is the physical change. Now second, sugar plus water, small quantity of water. This is the sugar solution. It is also physical change. We get sugar from this water. This is the physical change. Third, NaCl plus H2O, solution of salt. We can easily get from this solution salt, we can easily get. This is the physical changes. बघा, संगणन वाफेच म्हणजे रेन, पाऊस पडतो संगणनामुळे, तो सुद्धा चेंज कोणता आहे? फिजिकल चेंज. किंवा या ठिकाणी आपण पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लोखंड टाकलं तर त्यामध्ये लोखंड काढून घेतात, पाणी बाजूला. ते फिजिकल चेंजेस आहे. कागद फाडणे, त्याचं ते कागदच होतो. पेपर कट, पेपर जर फाडला, पेपरच होतो, तो फिजिकल चेंज आहे. पेपर कटिंग केला, फाडला, तर त्याचं रूपांतर दुसऱ्या रसायनामध्ये होत नाही, म्हणजे तो फिजिकल चेंज. आता आपण बघू केमिकल चेंज. क्या ना? येस. Second is chemical change. This is permanently change. हे कायमस्वरूपी बदल म्हणजे रासायनिक बदल. काय एक्झाम्पल सांगता येईल? एक्झाम्पल, वूड, बर, लाकूड जाळलं, जाळलेल्या लाकडापासून परत लाकूड मिळेल का? नाही, कोळसा. म्हणजे हा केमिकल, हा रासायनिक बदल आहे. बरोबर आहे की नाही? दुसरा घ्या, मिल्क इज कन्वर्टेड कर्ड्स. दुधाचे दही, हा रासायनिक बदल आहे. दह्याचं दूध करता येईल का? नाही करता येणार. दह्याचं दूध करता येणार नाही. म्हणजे हा कोणता बदल आहे? केमिकल चेंज, रासायनिक बदल, कायमस्वरूपी.
किंवा आपल्याला कागद जाळले, हा कागद जाळला, बर्न केला, कागद जर जाळला त्याची राख होईल, ऍश. म्हणजे तो कोणता बदल आहे? रासायनिक बदल आहे. हा जळालेला कागद परत तयार होणार नाही. किंवा चौथा बदल घ्या, मॅग्नेशियमला उष्णता दिली, काय तयार होईल? मॅग्नेशियम ऑक्साईड. राख तयार झाली, पांढरी ऍश. त्याच्यापासून मॅग्नेशियम तयार करता येणार नाही. म्हणून हा बदल केमिकल, हा रासायनिक बदल आहे. त्याच्यात बरेचसे बदल सांगते. आंबा पिकतो, परिपक्व होतो, रासायनिक बदल आहे. दुधाचं दही होणे, पेपर जळणे, कोळसा जळणे, बरोबर की नाही? वेगवेगळ्या प्रकारची वायूची क्रिया, मग तो कार्बन असेल, मॅंगनीज डायऑक्साईड, हे सगळे केमिकल बदल आहे, हे रासायनिक बदल आहे. समजलं सर्वांना? म्हणजे दोन बदल, त्याचे उदाहरण आपण पाहिले. लक्षात ठेवा, पहिला कोणता? भौतिक बदल, दुसरा रासायनिक बदल. भौतिक बदलाचे एक्झाम्पल, उदाहरण, आणि रासायनिक बदलाचे एक्झाम्पल, उदाहरण. समजलं? ओके.